दीपाली ताईंनी लावणी कलावंताची तुलना बार डान्सर सोबत केली होती हो. आणि त्याने तू खूप व्यथित झाली होती. हम्म. तुझ्या मते बिग बॉस कोण जिंकेल अशा 3 लोकांची नावं सांग आणि काय त्यांचा स्ट्रॉंग पॉइंट मला तर कोणच नाही माहित. जेवणाची ड्युटी ही माझी होती. तर माझ्याकडे येऊन की राधा तू काय बनवलंय, मला जेवायचंय असं तसं. तर हा दिसतं तसं नसतं. तर असे सदस्य कोण आहेत की जे दिसतायत गोड दिसतायत पण ते तसे नाहीयेत, तर असे कोण कोण आहेत? सॉरी कसली जोडी? जोडी म्हणजे एक मित्र किंवा असं. नाही, मी आधीच सगळ्यांना भाऊ बोलत होती, तर कसं काय जुळणार माझं. आणि तसं बिग बॉसने कोण आणलं पण नव्हतं आतमध्ये. अरे रे. आल्या आल्या आधी आईला व्हिडिओ कॉल केला, तिचा चेहरा बघितला आणि ती बोलली की काय एवढं तुला झालंय, खेळायचं ना थोडस. तर तिच्या नमस्कार राधा. नमस्कार. बिग बॉसच्या घरात तू म्हणाली होतीस की आईची आठवण येते आणि तुला खूप वाईटही वाटलं होतं, तर आता आईशी बोलणं झालंय का? आल्या आल्या आधी आईला व्हिडिओ कॉल केला, तिचा चेहरा बघितला आणि ती बोलली की काय एवढं तुला झालंय, खेळायचं ना थोडस. तर तिच्याशिवाय मी नाही राहू शकत, म्हणून आधी आल्या आल्या मी आईला भेटली. वा. बिग बॉसच्या घरात जोडी जमली तर राहण्याचे चान्सेस वाढतात आणि तू ते केलं नाहीयेस, तर त्याबद्दल तुला काय वाटतं का? सॉरी कसली जोडी? जोडी म्हणजे एक मित्र किंवा असं. नाही, मी आधीच सगळ्यांना भाऊ बोलत होती, तर कसं काय जुळणार माझं. आणि तसं बिग बॉसने कोण आणलं पण नव्हतं आतमध्ये. अरे रे. मैत्रिणी आहे ना माझी एक टोळी होती. 2 जण नाही, डायरेक्ट 5 जणांचा ग्रुप बनवून आला होता आम्ही, स्ट्रॉंग 12 जणांवरती. बिग बॉसच्या घरात 24 तासात ज्या गोष्टी घडतात ना, ते आम्हाला बाहेरून फक्त 1च तास दिसतात. हो. तर आपण असं म्हणतो की दिसतं तसं नसतं. तर असे सदस्य कोण आहेत की जे दिसतायत गोड दिसतायत पण ते तसे नाहीयेत, तर असे कोण कोण आहेत? दीपाली ताई आहे, जी दिसते तशी नाहीये. अजून कोण असेल? आणि का? म्हणजे की गेम जेव्हा येणार तेव्हा आमच्याशी भांडणार, आमच्या विरुद्ध पूर्ण जाणार आणि गेम वगैरे सगळं झाल्यानंतर आमच्याकडेच येणार आमच्याशी बोलायला. मी जेवणाची ड्युटी ही माझी होती. तर माझ्याकडे येऊन की राधा तू काय बनवलंय, मला जेवायचंय असं तसं. तर हा एक तिचं वेगळं आपल्याला मला दिसलं. ती डबल खेळू शकते. अजून असेल ती प्राजक्ता ताई की गुणी गुणी छान छान राहिली, पण ती तशी नाहीये. कारण की पहिला कॅप्टन बनायचं होतं तेव्हा आम्ही एवढी मेहनत केली, मी माझे दोन्ही पण गुडघे माझे फुटले होते, एवढं तिला सपोर्ट केला. पण आमचं बहुमताने जेव्हा येत होतं तेव्हा आमचं ह्या लोकांनी कधीच म्हणजे मी जर बोलत होती नाही मला विशालला ठेवायचं तर नाही, मला हिला ठेवायचं तर नाही, बहुमत म्हणजे त्यांच्याकडे 12 लोक होते ना, आमचे फक्त 5 जण होते. तर त्यामुळे मला ती प्राजक्ता अजिबात आवडत नव्हती. तुझ्या मते बिग बॉस कोण जिंकेल अशा 3 लोकांची नावं सांग आणि काय त्यांचा स्ट्रॉंग पॉइंट? मला तर कोणच नाही माहित. तरी पण पहिल्या 3 मध्ये कोण असतील? करण असेल, अनुश्री असू शकते, चांगली खेळती तर. अजून बहुतेक विशाल, काय माहिती, नाव तर घेते, असू शकतो. करण आणि अनुश्रीचे स्ट्रॉंग पॉइंट सांग ना मला की काय. ती तिचे मुद्दे उचलते आणि जिथे बोलायचे तिथेच बोलते. मला तरी असं वाटतं की आपला मुद्दाच आपण मांडावा, कोणाच्या पण मुद्द्यामध्ये घुसण्यात काही अर्थ नाहीये. आणि ती तिचा मुद्दा मांडत होती, ती तिचा स्टँड घेत होती. आणि आतापर्यंत बाहेर वेगळं जरी दिसत असलं तरी मी तिच्यासोबत राहिली म्हणून मला माहिती ती तिचंच स्टँड घेणार अशी मुलगी आहे. दीपाली ताईंनी लावणी कलावंताची तुलना बार डान्सर सोबत केली होती. हो. आणि त्याने तू खूप व्यथित झाली होती. हम्म. तुझं त्या कलेविषयीचं प्रेम सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय. हा. तर लावणी कलावंतांना सन्मान मिळायला हवा या मुद्द्यावर तुझं काय म्हणणं? मी आधीच सांगितलं होतं की माझा डान्स आहे तो प्रॉपर लावणीचा नाही आहे. तुम्ही डोळ्यांनी बघा आधी आणि मग जज करा. मी एकच लावणी करते माझ्या पूर्ण शो मध्ये आणि ती प्रॉपर करते. तुम्ही आधी डोळ्यांनी बघायचं आणि मग बोलायचं. आणि तिथे पण मी तिला हेच बोलली होती की तू आधी डोळ्यांनी बघ आणि नंतरून मला बोल. मग त्यानंतर मला बिग बॉसने एक लावणी दिली होती. ती मी लावणी केल्यानंतर मला ती स्वतः ती माझ्या भाषी येऊन बोलली की तू खूप छान लावणी करते. मग तेव्हा पण मी तिला बोलली, म्हणून मी सांगते की डोळ्यांनी आधी बघा आणि नंतर जज करा लोकांना. आधीच कोणासोबत पण कम्पेअर करू नका. घरात येणाऱ्या प्रत्येक सदस्याला असं वाटतं की आपण जिंकू. आणि तुझी जेव्हा एंट्री झाली ना तेव्हा सगळ्यांना असा विश्वास होता की ही जिंकू. पहिल्या 3 मध्ये असेल
आणि हो. जिंकण्याचेही खूप चान्सेस हो, होते. हो. पण तू पहिल्याच आठवड्यात बाहेर पडतेस, तर याच्यामुळे महाराष्ट्रातील अनेक तुझ्या फॅन्सचं हृदय तुटलेलं आहे. हो. त्यांना खूप धक्का लागलाय. तर त्याचं कारण काय तुला वाटतं आणि त्यांनी तुला वाईट वाटतंय का? खूप जास्त मला वाईट वाटलं, कारण की मला म्हणजे कोणालाच असं वाटलं नव्हतं की मी पहिल्या हप्त्यामध्ये बाहेर येणारी मुलगी तर मी नाही आहे. आणि मी पहिल्या हप्त्यामध्ये मला कन्फ्यूज झालं होतं, तर मी थोडंसं शिकले. त्याच्यानंतर दुसऱ्या हप्त्यामध्ये मी माझं पूर्ण गेम व्यवस्थित करायला लागले. पण माझ्या फॅन्स लोक खूप नाराज झाले. त्यांच्यासाठी म्हणून मी सांगते की माझा मराठी एक चित्रपट येणार आहे. तर तुम्ही आवर्जून बघा, त्याला प्रेम द्या. तुमच्यासाठीच मी करतीये. बिग बॉसच्या घरात असताना बाहेरच्या जगाशी पूर्ण आपला संबंध तुटतो. तर आता तू बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा काय करणार आहेस, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की सगळ्या मुलांना आणि मुलींना देखील राधासारखं सुंदर दिसायचं आहे, तर त्यासाठी त्यांना काय टिप्स देशील? आता तर आम्ही रोज शो मेकअप वगैरे करून थोडंसं डल झालंय. पण मी सांगू शकते की लवकर उठा, गरम पाणी पिया, टाइम टू टाइम जेवा, बस बाकी काय नाही. आणि तू बाहेर जाऊन पहिल्यांदा काय करणार आहेस? बाहेर जाऊन मी तेच सांगितलं की माझं मी एक पिक्चर साइन केलं आहे. त्याची शूट आता चालू होणार आहे आणि शो करणार आहे, बस. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.